सर्वप्रथम जय आदिवासी, जय आदिवासी। थोडे आपण घोषणा देऊया, थोडा म्हणजे जोश आहे। जय जोहर का नारा है, जय जोहर का नारा है, बच्चों बच्चों को सिखाना है, बच्चों बच्चों को सिखाना है, आदिवासी संस्कृति को बचाना है, आदिवासी संस्कृति को बचाना है। जल जंगल की रक्षा कौन करेगा, जल जंगल जमीन की रक्षा कौन करेगा, संविधान की रक्षा कौन करेगा, हम सब एक तीर एक कमान, एक तीर एक कमान। धन्यवाद। जो आपण मला घोषणा द्यायला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि इथे आल्यानंतर विशेष वाटतंय की आज दयाने आपले आदिवासी बांधवांनी जो हा काही जागतिक आदिवासी दिवसाचा जो कार्यक्रम साजरा करत आहे, खूपच छान आणि अप्रतिम असं नियोजन केलेलं आहे। त्याबद्दल सर्व धन्यवाद आदिवासी बांधवांचे। आमच्या बहादुरवाडी ग्रामस्थांतर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आणि आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप साऱ्या आदिम शुभेच्छा। आज मला इथं बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। इथं बोलण्यात मी 3 मुद्द्यांवर तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतो किंवा माझं जे वैयक्तिक मत आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। लहान मुलांना दादांना फक्त शांत ऐका, मी जास्त वेळ नाही घेणार, फक्त हार्डली 5 मिनिटं घेतो। मी तीन गोष्टींवर बोलणार। पहिलं म्हणजे ग्रामसभा, दुसरं आदिवासी आणि एसटी मधला फरक, आणि तिसरं म्हणजे ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल। पहिला सांगतो ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल। ज्युडिशियल काय आहे माहिती का, जे पण या सजीव निसर्गात किंवा या जो भी मानव निर्मित बातें, जो भी कायदे कानून आहे, हे सगळे ज्युडिशियल आहे। ज्युडिशियल मध्ये कोण येतं माहिती का, हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 हा ज्युडिशियल मध्ये येतो। मुस्लिमांचा मुस्लिम पर्सनल शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट हा ज्युडिशियल मध्ये येतो। आणि याच्या अपोजिट आहे नॉन ज्युडिशियल। नॉन ज्युडिशियल म्हणजे काय, जे बी या दुनियातले जगातील जे बी कायदे कानून, जे पण काही चीज आहे ते सगळं निसर्ग निर्मित आहे, मानव निर्मित आहे, ते म्हणजे सगळं नॉन ज्युडिशियल। आणि याचं मी काही आता बोलत नाही मोगम, जर तुम्हाला याचं एव्हिडन्स पाहिजे असेल, प्रूफ पाहिजे असेल, तर तुम्ही कोणता पण एखादा स्टॅम्प पेपर घ्या। आपल्याकडं घरात असेल जुने पुराणे स्टॅम्प पेपर, त्याच्यावर बघायचं नॉन ज्युडिशियल लिहिलेलं आहे। ते नॉन ज्युडिशियल म्हणजे कोण, हे नॉन ज्युडिशियल म्हणजे आदिवासी। तेच नॉन ज्युडिशियल म्हणजे आपले आदिवासी, तो आपण। सगळ्यात महत्त्वाचा एव्हिडन्स आहे स्टॅम्प पेपर। आणि त्यानंतर मी दुसरं सांगतो, आदिवासी आणि एसटी वेगवेगळे बरं का, कन्फ्युजन करू नका। आदिवासी आणि एसटी संविधानात अनुच्छेद 342, त्यानंतर अनुच्छेद 342 क आणि अनुच्छेद 366 नुसार आदिवासींना एसटी म्हणून संबोधलेलं आहे, शेड्यूल ट्राईब। त्याचाच हिंदीत अर्थ आहे अनुसूचित जनजाती, मराठीत अर्थ आहे अनुसूचित जमाती। एसटींना अशा प्रकारे संबोधलेलं आहे। मग आदिवासी कोण, तर आपल्या आदिवासींना संविधानात अनुच्छेद 13(3) क नुसार आदिवासी संबोधलेलं आहे। तुम्ही संविधानाचं पुस्तक उघडून बघा, संविधानाच्या पुस्तकामध्ये आदिवासी हा शब्द बिलकुल आढळणार नाही। आणि जर आपल्याला आदिवासी शब्द तो पाहायचा असेल संविधानात, तर काही शब्दांचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं असतं, म्हणजे त्या शब्दांचा अर्थ आपल्याला लावायचा असतो संविधानिकरित्या।
तो अनुच्छेद 13(3) मध्ये आहे. पण ती जी आपली मग जर आदिवासी आणि एसटी वेगवेगळे, मग बघा जर आदिवासींवर काही अन्याय अत्याचार झाले किंवा एसटींवर काही अन्याय अत्याचार झाले तर बघा पोलीस प्रशासनाद्वारे आपल्यावरती IPCचे काही कलम लावले जातात, जे आता 2023 नुसार BNS आहे, भारतीय न्याय संहिता नवीन संशोधन झालेले आहे. आदिवासींवर IPC लागतात. मग ते कसे लागतात सांगितल्याप्रमाणे मग कसे अनुच्छेद 342, अनुच्छेद 342 कट, अनुच्छेद 366 25 नुसार एक एसटी समजलं जातं, अनुसूचित जनजाती समजलं जातं आणि त्यानुसार आदिवासींवरती म्हणजे एसटींवरती IPC लागले जातात. पण आपण जर कुठे अभ्यास करा, तुम्हाला जर वाचायचं असेल आपल्या आदिवासींवरती कोणत्याही प्रकारचे IPC लागत नाहीत. म्हणजे जे आता संशोधन झालेलं BNS 2023 ते लागत नाही. IPCचं सेक्शन 5 मध्ये उल्लेख आहे का आदिवासींवरती म्हणजे लोकलला स्थानिक विधी म्हणजे आदिवासींचं द कस्टमरी प्रॅक्टिस एरिया नॉन लेजिस्लेटिव्ह सोर्स ऑफ लॉ जे क्षेत्र आहे त्याच्यात IPCचे कोणतेही ऍक्ट लागू होत नाही. मग आदिवासींचं जर संरक्षण जर झालं पाहिजे तर ते कशा पद्धतीने होतं, तर ते फक्त अनुच्छेद 13(3) वाचू शकतात. ती म्हणजे इथं जे दिलेलं आहे, मी काही सांगत नाही, जे सांगतं इथं बघा सुप्रीम कोर्ट वेदांत जजमेंट सुप्रीम कोर्ट सांगतं या भारत देशात सगळ्यात न्याय व्यवस्था देण्याचं काम करत असेल तर कोण करतं ते म्हणजे सुप्रीम कोर्ट. ते सुप्रीम